चला तर मैत्रिणींनो, आज बनवूयात उन्हाळा विशेष अगदी गाड्यावर मिळती तशीच सेम चवीची मटका कुल्फी, जी घरगुती काही मोजक्या साहित्यांमध्येच तयार होते. ही तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता. नमस्कार, मी तेजश्री श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. तर आजची ही कुल्फी बनवण्याकरिता मी या ठिकाणी 1 लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलंय, जे आपण पहिले आता गरम करून घेऊयात. त्याकरिता जाडबुडाच्या कढईमध्ये हे पहिले काढून घेतलं. आता यातील थोडंसं दूध मी शिल्लक ठेवलंय, ते एका बाउलमध्ये काढून घेते. याचा वापर आपण जरा वेळातच करूयात. लगेच यामध्ये चिमूटभर केसर घालू, ज्यामुळे दुधाला रंग छान येईल आणि कुल्फीला फ्लेवरही मस्त येईल. आता गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवून दुधाला एक उकळी काढून घेऊ. तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपल्या कुल्फीला एकदम ठेल्यासारखीच टेस्ट येण्याकरिता शुगर कॅरेमल करून घेत आहोत. त्यासाठी पॅनमध्ये अर्धा कप साखर घातली. आता ही साखर लगेचच हलवायची नाही, तर ही आपोआपच वितळून द्यायची आणि यावेळेला गॅसची फ्लेम देखील एकदम कमी ठेवायची. यामुळे आपल्या शुगर कॅरेमलला रंग अगदी छान येतो. तर बघा, या पद्धतीने आपली साखर छान अशी मेल्ट व्हायला सुरुवात झाली होती. आता आपण ही चमच्याने व्यवस्थित अशी हलवून देऊयात, ज्यामुळे एकही कण शिल्लक राहणार नाही. खूप मस्त असं आपलं शुगर कॅरेमल या ठिकाणी तयार झाले. रंग तर अगदी सुरेख आलाय. आता गॅस बंद करूयात आणि तयार झालेलं शुगर कॅरेमल लगेचच या दुधामध्ये ओतूयात. तर दुधाला बघा अगदी मस्त अशी खळखळून उकळी आली होती. यावर जी मलाई आली होती ती मी पुन्हा एकदा दुधामध्येच व्यवस्थित अशी मिक्स करून दिली. साईडला देखील थोडीफार मलाई चिकटलेली होती, ती देखील दुधामध्येच मिक्स करायची. यामुळे कढाईला आपलं दूध चिकटलेलं राहत नाही आणि ते वाया देखील जात नाही. तर बघा, आपलं दूध आणि शुगर कॅरेमल दोनही एकदम गरम आहे. त्यामुळे शुगर कॅरेमल ओतताना थोडीशी काळजी घ्यायची आणि हे थोडं थोडं करतच ओतायचं. नाहीतर मग दूध बघा अशा पद्धतीने थोडंसं उतू गेल्यासारखं होतं, ते अंगावरही उडू शकतं. हे शुगर कॅरेमल टाकल्यानंतर लगेच हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतीये. तर आता तुम्ही बघू शकता, काय मस्त असा आपल्या दुधाला रंग आलेला आहे. यावरूनच तुम्हाला अंदाज येत असेल, आपल्या कुल्फीला देखील अगदी सेम टू सेम मटका कुल्फीसारखीच चव आणि रंग येणार आहे. सध्याच्या या परिस्थितीमुळे प्रत्येकजण गॅस बचत करतंय, तर आपणही करूयात. म्हणूनच मी आजचं हे दूध जास्त आटवत बसणार नाहीये. तर त्यामुळेच मी जे दूध शिल्लक ठेवलं होतं त्यामध्ये मिक्स करतेय अर्धा कप मिल्क पावडर. मिल्क पावडर नसेल तर कॉर्नफ्लोअर, कॉर्नफ्लोअर नसेल तर 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ तुम्ही या दुधामध्ये मिक्स करा. यामुळे आपला जो कढाईमध्ये तयार होणारा कुल्फीचा बेस आहे ना, तो फार पटकन घट्टसर होईल. टाकलेली मिल्क पावडर लगेचच दुधामध्ये छान अशी मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. तर बघा, आपलं हे मिश्रण तयार झालं. लगेचच हे दुधामध्ये घालूयात आणि मिश्रण घालत असताना लगेचच हे ढवळत देखील राहायचंय, ज्यामुळे आपल्या या मिश्रणात अजिबात गाठी होत नाही. तर बघा, खूप मस्त असं घट्टसर आपलं हे मिश्रण तयार झालंय. याला खूप छान असा रिच फ्लेवर देण्याकरिता 2 चमचे ड्रायफ्रूट पावडर घालूयात, ज्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या होत्या. याला आता पुन्हा एकदा छान अशी खळखळून उकळी काढून घेतली, तर आपलं मिश्रण अशा स्वरूपाचं अगदी रबडीसारखं घट्टसर तयार झालंय. गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण आता थंड करून घेऊयात, कारण मिश्रण थंड झाल्यानंतर अजून थोडंसं घट्टसर होईलच. तर बघा, आता आपलं हे मिश्रण छान असं घट्टसर झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, खूपच मस्त सेट झालंय. आता लगेच याची कुल्फी बनवायला घेऊयात. त्याकरिता बघा, मी कोणत्याही प्रकारचे मोल्ड वापरणार नाहीये, तर वापरणार आहे या पद्धतीचा डब्बा, जो प्रत्येकाच्याच घरामध्ये असतो आणि नसेल तर या स्वरूपाचे तुम्ही ग्लास देखील वापरू शकता. म्हणजेच काय, तर एकसारखं उभ्या आकाराचं कोणतंही भांडं तुम्ही ही कुल्फी सेट करण्याकरिता वापरू शकता. आणि जर भांडं नसेल तर यूज अँड थ्रोचे जे कप असतात ना, ते देखील वापरू शकता. आता यामध्ये लगेचच तयार करून घेतलेलं हे मिश्रण घालायचंय. फक्त मिश्रण टाकत असताना त्या भांड्याला थोडासा स्पेस हवा, जास्तच अगदी गच्च भरून मिश्रण ओतू नका. आता यामध्ये बर्फ जमा होऊ नये याकरिता यावर लावणारे ॲल्युमिनियम फाईल जी माझ्याकडे होती, तुमच्याकडे नसेल तर साधा रेग्युलरचा एखादा कागद असतो ना, वहीचा, तो लावा आणि एखाद्या दोऱ्याच्या मदतीने किंवा रबरच्या मदतीने हे पॅक करा. बघा, मी देखील एका डब्याला सेम पद्धतीने करून दाखवते. बटर पेपर होता, त्याला मी रबरच्या मदतीने टाईट करून घेतलं, जेणेकरून यामध्ये बर्फ अजिबात जाणार नाही. 3ही डबे लगेचच सेट होण्याकरिता फ्रीजरला ठेवूयात. तर रात्रभराकरिता ज्या ठिकाणी बर्फ जमा होतो तिथे हे ठेवायचे आहेत. तर बघा, आता आपण दुसऱ्या दिवशी हे डबे खोलून बघूयात
खूपच मस्त अशी आपली कुल्फी जमा झालेली आहे. खूपच छान अशी घट्ट झाली आहे. याला बोट लावलं तरी देखील मिश्रण आपलं अजिबात हाताला चिकटलं नाही. आता यातून कुल्फी बाहेर कशी काढायची तेच दाखवते. तर एखाद्या बाउलमध्ये कोमट पाणी घ्यायचं, त्यामध्ये हे ग्लास डब्बे ठेवायचे. यामुळे काय होतं, आपलं मिश्रण हलकंसं साईडने वितळायला सुरुवात होते आणि मग ते सहजतेने डिमोल्ड होतात. यासोबत मी थोड्याशा कुल्फीच्या काड्याही घेतलेल्या आहेत. त्या आता आपल्याला ग्लासामध्ये खोचून घ्यायचं आहे. त्याकरिता पहिले ना ग्लासामधील मिश्रणाला या पद्धतीने 4 भागांमध्ये कट करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने, म्हणजे आपल्याला कुल्फी कट करण्याकरिता आणि त्यासोबत काडी रोवण्याकरिता अंदाज येतो. तर बघा या पद्धतीने काड्या या खोचून घेतल्या. हे खोचत असताना तुमच्या लक्षात आलं असेल, आपलं हे मिश्रण आता साईडने छान असं मेल्ट झालेलं आहे. आता लगेचच याची कुल्फी कट करून घेऊयात. बघा खूप मस्त आणि अगदी एकसारखी व्यवस्थित ही कुल्फी कट होतीये. या कुल्फीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, अगदी मस्त असं मलाईदार आहे आणि आपली ही कुल्फी अजिबात मेल्ट होत नाहीये, एकदम विकतच्या सारखीच तयार झाली आहे. तर आता यावर्षी विकतची कुल्फी आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी या पद्धतीने अगदी ओरिजिनल चवीची कुल्फी बनवून बघा. खूपच मस्त चविष्ट तयार होते. डेकोरेशन करता थोडेफार पिस्त्याचे काप, केसर घालू शकता. यामुळे कुल्फी खायला आणखी जास्त छान वाटेल. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.